हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स ॲनिमल क्लासिफिकेशनमधील फायलम ॲनलिडा. याचे कॅरेक्टरिस्टिक्स कसे लक्षात ठेवायचे याबद्दल आपण काही ट्रिक्स पाहणार आहोत. याच्या आधी ऑलरेडी आपण फर्स्ट 4 फायला कव्हर केलेले आहेत. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. सो लेट अस स्टार्ट विथ ॲनलिडा. ॲनलिडा याचं मीनिंग काय असतं तर रिंग लाईक स्ट्रक्चर. म्हणजेच काय तर तुम्ही जर अर्थवर्मला पाहिलं असेल तर त्याची बॉडी अशी सरळ स्मूथ नसते. त्याची बॉडी अशी रिंग्सनी बनलेली असते. बघा, ही एक रिंग आहे, ही एक रिंग आहे. सो याला आपण काय म्हणणार आहोत, ॲनलिडा किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे ॲनिमल्स किंवा हे ऑर्गॅनिझम्स असतात. सो ॲनलिडा हे पाहून आतापासूनच तुम्हाला रिंग्स आठवल्या पाहिजेत. सो त्या रिंग्सनुसार तुम्ही याचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. सो पहिल्या पॉईंटमध्ये आपण नेहमीच तो जो काही शब्द असेल त्याला डिस्क्राईब करतो. सो तुम्ही असं लिहू शकता की बॉडी ऑफ दिस ॲनिमल्स इज लॉंग, सिलेंड्रिकल, रिंग लाईक स्ट्रक्चर, मेटामेरिकली सेगमेंटेड हा शब्द किंवा हे याचं युनिक फीचर आहे. ज्या पद्धतीने आपण आधीच्या काही फायलामध्ये प्रत्येक फायलमचं एक युनिक फीचर पाहिलं होतं, तसं याचं आहे मेटामेरिकली सेगमेंटेड. म्हणजेच काय तर हा जो तुम्हाला मध्ये मध्ये सेगमेंटेड पार्ट पाहायला मिळतोय तर त्याला आपण असं म्हणणार आहोत की सेगमेंटेड बॉडी आहे, यांची सेगमेंट्स पासून बनलेली आहे, सलग बॉडी नाहीये. ठीक आहे. सो हा झाला आपला पहिला पॉईंट. इवन इफ तुम्हाला हे नाही आठवलं तरी पण चालेल, नो वरीज. पण बाकी सगळ्या गोष्टी आपण नीट लक्षात ठेवणार आहोत. सो पहिला पॉईंट काय आहे, बॉडी लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. नेक्स्ट इज मोस्ट ऑफ दिस ॲनिमल्स. तुम्हाला अर्थवर्म आठवतच आहे, फ्री लिव्हिंग आहे. अर्थवर्म तुम्हाला टेरेस्ट्रियल बघायला मिळतं, म्हणजे जमिनीवरती पाहायला मिळतं. सिमिलरली काही ॲनिमल्स एक्वॅटिक पण आहेत. सो तुम्ही असं लिहू शकता की ॲनिमल्स बिलॉंगिंग टू दिस फायलम आर फ्री लिव्हिंग आहेत, एक्वॅटिक आहेत, टेरेस्ट्रियल आहेत. त्यासोबतच एक्टोपॅरासाइट्स पण आहेत. प्लॅटीहेल्मिंथस आणि एस्केलमेंथस मधले ऑर्गॅनिझम्स कसे होते, एंडोपॅरासाइट, म्हणजे ते ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहायचे. पण याच्यामधले जे अॅनिमल्स आहेत तर ते एक्टोपॅरासाइट आहे, म्हणजे बॉडीच्या सरफेसवरती राहतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऐकलंय का की आयुर्वेदमध्ये ना आपल्या बॉडीमधलं जे इम्प्युअर ब्लड आहे ते जर बाहेर काढायचं असेल किंवा एखादी जखम झाली असेल त्याच्या आसपासचं इम्प्युअर ब्लड बाहेर काढायचं आहे किंवा इम्प्युअर ब्लडमुळे काही स्किन डिसीज झालेला आहे ते ठीक करायचं असेल तर त्यासाठी लीचचा उपयोग केला जातो. हे लीच काय करतं, आपल्या बॉडीमधलं ते इम्प्युअर ब्लड खेचून घेतं, ॲब्झॉर्ब करतं, सक करतं, बेसिकली ॲब्झॉर्ब नाही सक करून घेतं. मग ते आपल्या बॉडीच्या सरफेसवरती ठेवलं जातं आणि ते सगळं ब्लड सक करतं. सो याच्यामुळे आपण यांना असं म्हणू शकतो की हे एक्टोपॅरासाइट्स आहेत. आय होप की आता तुम्हाला लक्षात राहील की हे एक्टोपॅरासाइट्स का आहेत. सो हे झालं दुसरे कॅरेक्टरिस्टिक. तिसरं असं आहे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, प्लॅटीहेल्मिंथस पासून पुढे जे काही सगळे ऑर्गॅनिझम्स येतील ते सगळे ट्रिप्लोब्लास्टिक असणारच आहेत. सो हे पण ट्रिप्लोब्लास्टिक आहेच. दुसरी गोष्ट, आपण जर याला अशा पद्धतीने मधून कट करायचं म्हटलं तर याचे दोनच पार्ट्स बनू शकतात. सो हे बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. जर तुमच्या लक्षात राहिलं युसिलोमेट तर लिहा, अदरवाईज नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. तसंही इथून पुढचे सगळे ॲनिमल्स हे युसिलोमेटच आहेत. ठीक आहे. निडारियापासून पुढे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहे. ॲनलिडा पासून पुढे सगळे युसिलोमेट आहे. सो जर तुम्हाला काही कॅरेक्टरिस्टिक्स नसतील आठवत किंवा स्पेसिफिकली काही लक्षात ठेवायचं नसेल तर हे काही जनरल फीचर्स आहेत जे तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की काय याचं नाव, प्लॅटीहेल्मिंथस. प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्केलमेंथस इथपासून पुढे जे काही सगळे फायला आहेत ते सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आणि ॲनलिडा, आर्थ्रोपोडा इथून पुढे जे काही सगळे फायला आहेत सगळे युसिलोमेट आहेत. ठीक आहे. बाकी सिमेट्री तर तुम्ही इमॅजिन करून लिहू शकता की सिलेंड्रिकल बॉडी टाइप असेल तर रेडियल सिमेट्रिकल आहे, लॉंग स्लेंडर बॉडी टाइप असेल तर बायलेटरली सिमेट्रिकल आहे, लीफ लाईक बॉडी असेल प्लॅटीहेल्मिंथस सारखी तर ती पण बायलेटरली सिमेट्रिकल असणार आहे. सो हे तुम्ही इमॅजिन करून आरामात लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लीचची जी बॉडी आहे किंवा लीच जे अॅनिमल आहे तर ते आपल्या बॉडीमधलं जे पण इम्प्युअर ब्लड आहे तर ते सक करून घेतं. मग त्याच्यावरून तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की यांच्याकडे सकर्स आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्ही बघितलंय का की अर्थवर्म जे आहे तर ते चालताना त्याला म्हणजे त्याला सरपटच चालतं, त्याला असे काही पाय वगैरे स्पेसिफिकली नसतात. किंवा तुम्ही जर हे अॅनिमल बघितलं असेल नेरीस, चान्सेस कमी आहेत पाहण्याचे, पण बघा ह्याला पाय आहेत पण तरी पण ते पायाने चालत नाही जात. ठीक आहे. तरी पण ते सरपटतच जातं, म्हणजे याचा अर्थ पाय आहेत बट फॉल्स पाय आहेत. सो त्याला आपण पॅरापोडिया बोलतो. ठीक आहे. फॉल्स पायला आपण पॅरापोडिया म्हणतो. सो जर तुम्हाला हे लक्षात राहिलं तर लिहा, अदरवाईज तसे पण आपल्याकडे 3 पॉईंट झालेले आहेत. नाही लक्षात राहिलं, नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. सिमिलरली आपण ॲस्केलमेंथस मध्ये पाहिलं होतं की त्यांच्या बॉडीवरती एक टफ क्युटिकल आहे, यांच्याही बॉडीवरती टफ क्युटिकल आहे. सो दोघांमधले पण हे सिमिलॅरिटीज आहेत. तुम्ही एक लक्षात ठेवलं तरी पण दुसरं कंपॅरिझन करून किंवा सिमिलॅरिटी म्हणून लक्षात ठेवू शकता की ॲनलिडा आणि ॲस्केलमेंथस दोघांमध्ये पण किंवा दोघांच्याही बॉडीवरती एक क्युटिकल आहे. हे लक्षात ठेवायला इझी आहे, तर हे लक्षात ठेवा.
याच्यामध्ये असं काही नाहीये की हे ॲनिमल्स युनिसेक्शुअलच आहे, सेक्शुअलच आहे असं काही नाहीये. हर्माफ्रोडाइट्स पण आहेत आणि युनिसेक्शुअल पण आहेत. सो त्याच्यामुळे स्पेसिफिकेशन नसल्यामुळे तुम्ही डायरेक्टली दोन्ही पण आन्सर्स याच्यामध्ये लिहू शकता. सो हे एक एक्स्ट्रा पॉइंट आहे. तसं तर तुम्हाला 4च लक्षात ठेवायचे आहेत, कारण एक्झाममध्ये 4 पॉइंट्स लिहिणं सफिशियंट आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम्स अर्थवर्मचीच डायग्राम दिली जाते, आयडेंटिफाय करण्यासाठी की हे कोणत्या फायलमला बिलॉन्ग करतं आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे असतात कोणतेही 4. सो ॲनालिडाचं बेस्ट एक्झाम्पल आहे अर्थवर्म. बाकी काही लक्षात राहिलं नाही राहिलं, अर्थवर्मचं लक्षात ठेवायचंच आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला याचे कॅरेक्टरिस्टिक्स आता लक्षात राहतील. पहिलं हेच आहे की रिंग लाईक बॉडी स्ट्रक्चर आहे, लॉंग आहे, सिलेंड्रिकल आहे, मेटामेरिकली सेगमेंटेड लक्षात राहिलं तर उत्तम. दुसरं असं आहे की फ्री लिव्हिंग आहे, एक्वाटिक असेल, टेरेस्ट्रियल असेल किंवा एक्टोपॅरासाइट्स पण आहेत. रिझन काय आहे, लीच ज्याप्रमाणे ब्लड सक करतं त्याप्रमाणे पण इतर ऑर्गॅनिझम्स आहेत, त्याच्यामुळे एक्टोपॅरासाइट. नेक्स्ट आहे ट्रिप्लोब्लास्टिक आहे, इथून पुढे सगळे युसिलोमेट असणार आहेतच आणि बॉडी लॉंग स्लेंडर असल्यामुळे बायोलेटरली सिमेट्रिकल आहे. त्यांच्या बॉडीवरती स्पेशल टाईपचे क्युटिकल आहे. लोकोमोशनसाठी ते सकर वगैरे वापरतात किंवा पॅरापोडिया वापरतात आणि हे ॲनिमल्स बायसेक्शुअल किंवा युनिसेक्शुअल असू शकतात. एक्झाम्पल आहे अर्थवर्म. सिंपल, डन, काही अवघड नाही याच्यामध्ये. सो हेच तुम्ही अजून एकदा दोनदा रिपीट करा. एकदम बाय हार्ट होऊन जाईल आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.